कोल्हापुरातील CPR समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून जुन्या इमारतीच्या डागडुजीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी सुमारे 750 कामगार रात्रंदिवस राबतायत. तर या इमारतीमध्ये असलेल्या 2 हेरिटेज इमारतींना आणखी सुंदरता आणली जाते. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे हे सर्किट बेंच असणार आहे. या सर्किट बेंचची अधिसूचना 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असली तरी गेल्या महिन्यात सर्किट बेंचच्या कामकाजासाठी CPR समोरील जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत प्रशासनानं ताब्यात घेतली आहे. या इमारतीमध्ये सुरू असलेलं कौटुंबिक न्यायालय कसबा बावडा इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्थलांतरित करण्यात आलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून या इमारतीचं सर्किट बेंचसाठी नूतनीकरण सुरुवात करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचं ज्या पद्धतीनं कामकाज चालतं त्याच पद्धतीनं सर्किट बेंचचं कामकाज चालावं यासाठी जिल्हा न्यायालयाच्या या 5 मजली इमारतीमध्ये 4 न्यायालयांचे आणि मुख्य न्यायमूर्तींचे कामकाज हेरिटेज इमारतीमधून सुरू होणार आहे. यासाठी 5 मजली इमारतीमध्ये जुन्या फरशा काढून नवीन फरशी बसवण्यात येत आहे. इमारतीमधील लाईट, फर्निचर आणि सेलिंग तसंच इमारतीला रंग देण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे.